आज आपण 21व्या शतकामध्ये जगत असताना स्त्रियांनी, दलितांनी, गोरगरिबांनी, मागासवर्गीय वर्गांनी एक वेगळ्या प्रकारची उंची गाठलेली आहे. याचं कारणही असं आहे की क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी ज्या भारताच्या मातीमध्ये शिक्षणाचं बीज रोवलं आहे त्याचाच हा आजचे फळ म्हणावं लागेल. कारण क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षणाचा पाया ज्या पद्धतीने भारताच्या मातीमध्ये रोवला आहे त्याच्या काही वर्षानंतर, काही सुरुवातीपासूनच आणि काही आणखीन येणाऱ्या काळामध्ये याचे परिणाम दिसत आहेत. आज सर्वोच्च पदापर्यंत महिला जात आहे. कधी काळी महिलेला शिक्षणाचा सुद्धा हक्क नव्हता, परंतु क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीमाता फुले यांनी शिक्षणासाठी पुढाकार घेऊन स्वतः दगड धोंडे खाऊन, स्वतः अनंत अपमान, खूप कष्ट, खूप मेहनत करून त्यांनी शाळा सुरू केल्या. त्या शाळेमध्ये अनेक प्रकारच्या विद्यार्थ्यांना शिकवलं, काही महिलांना शिकवलं. ज्या महिलांना फक्त चूल आणि मूल इथपर्यंत मर्यादित असताना 18व्या शतकाच्या पूर्वार्धात शिक्षणाची गरज भासून ही महात्मा ज्योतिबा फुले आणि माता सावित्रीबाई फुले यांनी समाजामध्ये रोवली आहे. कारण आज आपण बघत आहोत की बऱ्याचशा आखाती देशांमध्ये महिलांना बुरखा हा गरजेचा नसून त्यांना पूर्णपणे 100% त्यांच्यावर लादल्या गेलेला आहे. एकीकडे 21व्या शतकात महिलांवर इतका अत्याचार होत असताना सुद्धा क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपल्याला 18व्या शतकातच महिलांना शिक्षणाचा महत्त्व कळून दिलेले आहे. एवढंच नव्हे की त्यांनी बऱ्याचशा सरकारी संस्थांमध्ये आरक्षणाची भूमिका त्यांनी स्पष्ट केलेली होती. बऱ्याचशा सरकारी जागेवर आरक्षणाच्या संदर्भामध्ये असलेले काही पदं रिक्त असतील, त्या पदाबद्दल महात्मा ज्योतिबा फुले यांनी पूर्णपणे अभ्यास करून त्यांनी अशी काही योजना राबवलेल्या आहे की तिथे त्या पदावर बाकीचे जे मागासवर्गीय आहेत त्यांना घेण्यात यावे. एवढंच नव्हे तर त्यांनी त्या काळामध्ये बाल सुधारक म्हणून कारागृह त्यांनी चालू केलेलं होतं की बरेचसे लहान मुलं जन्माला यायचे, तर त्यावेळेसचा बरेचसे लहान मुलं हे बाजारपेठेमध्ये कुठेतरी बाहेर टाकून दिले जायचे, त्यांचा सांभाळ केला जात नसेल. परंतु क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्वतः एक सभागृह उभारून तिथं त्या मुलांचं संगोपन, त्यांचं शिक्षण होण्यासाठी स्वतः पुढाकार घेतलेला होता. त्यावेळेस महात्मा ज्योतिबा फुले यांना मुलगा दत्तक घेण्याची ज्यावेळेस माता सावित्रीबाई फुले यांना मुलगा होत नव्हते, त्यांच्या सर्व नातेवाईकांना त्यांना वाळी टाकलं होतं की बाबा तुम्ही दुसरं लग्न करा, तुम्हाला आणखीन अपत्य होऊ द्या असं. त्यावेळेस त्यांचे विचार इतके पुढारलेले होते, त्यांनी सांगितलं जर मला मुलगा होत नसेल तर हा दोष हा कोणत्या स्त्रीचा नसून तो दोष माझा आहे. म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे की एवढे क्रांतिकारक आपल्या भारताच्या मातीवर, या आपल्या महाराष्ट्राच्या मातीवर जन्माला आलेले आहे. आणि त्यांनी त्यावेळेसच निर्णय घेतलेला आहे की बाबा मी काही दुसरं लग्न वगैरे करणार नाही. त्यांनी यशवंत नावाचे एक मुलगा दत्तक घेतला होता, ज्यावेळेस की त्यांना खूप सारे पर्याय उपलब्ध करून देणारे नाते होते, बरेचसे समाज बांधव होते सर्व. त्यांनी ती गोष्ट न स्वीकारता त्यांनी फक्त आणि फक्त सामाजिक सखोल जपण्यासाठी आपल्या धर्मपत्नीचा स्वीकार करून शिक्षणाचं कार्य पुढं ढकललं. बऱ्याचशा व्यायामशाळा काढल्यात. शिक्षणासाठी त्यांनी ज्या गरीब लोक असायचे, जे फीस वगैरे भरू शकत नसते, अशा मुलाबाळांना ते स्वतः दत्तक घेऊन त्यांचं शिक्षण पूर्ण करायचे, जे की 18व्या शतकामध्ये खूप मोठी गोष्ट होती. आज आपण बघत असो की शिक्षणाचं बाजारीकरण केलं जात आहे. शिक्षणामध्ये प्रचंड खाजगीकरण होत आहे. बऱ्याचशा कोचिंग क्लासेस असो, प्रायव्हेट शाळा असो, यांची फीस ही म्हणजे माणसाच्या आवाक्याच्या बाहेर जाते. त्यावेळेस क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपल्या स्वतःच्या खर्चातून मुलांना शिक्षण देणे, मुलांना पुढे नेणे व भविष्यात चांगल्या कामावर रुजू करणे याच्यासाठी खूप सारे प्रयत्न केलेले होते. खरं म्हणजे ही एक सुरुवात नसून ही एक कार्याने एका प्रगत देशाकडे केलेली वाटचाल जी म्हणतात ती म्हणता येईल. कारण की आतापर्यंत शिक्षणासाठी भरपूर जणांनी खूप काही कार्य केलं होतं, परंतु सर्वांनीच मोफत केलं असं नाही. पण याचं फक्त मोफत करणारे जे होते ते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपल्या कष्टातून उभारलेल्या या संस्थानामध्ये त्यांनी हे केलेलं होतं.
त्यानंतर 24 सप्टेंबर 1873 रोजी त्यांनी स्थापना केलेला संस्था केली. त्या संस्थेच्या माध्यमातून त्यांना भरपूर जणांना शिकवलं, बऱ्याच जणांना महिलांना दत्तक घेणं केलं. त्यावेळेस देवदासी प्रथावर त्यांनी बंदी आणली होती. ज्यावेळेस महिलांचं पती वारत होते त्यानंतर महिलांना हे केस पूर्ण काढावं लागत होते. त्यासाठी त्यांनी नाभिक समाजाचं आंदोलन घेऊन त्यांना त्याची महत्त्व जाणून दिले आणि त्यांनी सांगितलं की बाबा या अशा प्रकारचं कुठलाही प्रकार आपल्या समाज बांधवांमध्ये होऊ नये, म्हणून त्यांनी त्यांच्यासाठी एक आंदोलन सुद्धा घेतलं होतं. सत्यशोधक समाजाची स्थापना करून त्यांनी भरपूर प्रमाणात समाज सुधारण्याचं कार्य हे पुढे नेलं होतं. त्यांना तशीच साथ ही माता सावित्रीबाई फुले यांनी दिली होती. आज जर भारत प्रगत देशाकडे वाटचाल करत असेल तर त्याचे सर्व श्रेय हे शिक्षणाचे जनक मान्य महात्मा गांधी महात्मा ज्योतिबा फुले यांना जात आहे. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेल्या अपार कष्टाच्या प्रसंगातून मी हे माझे 2 शब्द इथंच थांबवतो. धन्यवाद. प्रेक्षक हो, तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आता या स्पर्धकाला जिंकवून देण्यासाठी तुम्ही सुद्धा मदत करू शकता. या स्पर्धकाचा व्हिडिओ लाईक करून, तसेच स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी त्या व्हिडिओवर कमेंट करून आणि हो जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून आणि हो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार.